नुसते नावानेच अगदी एकदम मस्त थंडगार व्हायला होतं, एकदम छान अगदी. आपण मस्तपैकी असं बनवणार आहोत बदाम शेक आणि एकदम झटकीपट होणारं आणि घरच्याच सामग्रीपासून बनवणार आहोत. बघा दिसायला पण किती छान दिसतंय, अगदी मस्त, अगदी बघताच क्षणी पिण्याची इच्छा होते. एकदम जसा गाड्यावर मिळतो ना, अगदी तसाच होतोय आपल्या घरच्या घरी. चला तर रेसिपीला सुरुवात करू. आता इथे मी 1 लिटर दुधापासून बनवते, त्याच्यामुळे मी इथे 20 ते 25 जे बदाम आहे ते मी रात्रभर भिजत घातलेले आहे. तुम्हाला अगदीच वेळ जर नसेल ना, तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये, कोमटपेक्षा थोडंसं जास्तच गरम पाहिजे, 4 तास जरी बदाम भिजत घातले ना, तर ते इझिली आणि एकदम छान भिजतात, एकदम सॉफ्ट. आता हे भिजल्यानंतर आपल्याला याच्यावरचे सगळे सालं जे आहे ना ते काढून घ्यायचे आहे. आणि बघा भिजलेत ना, त्याच्यामुळे अगदी इझिली आणि व्यवस्थित आपले हे सालं निघून जात आहेत. तर मग आता हे सगळे मी सालं काढून घेणार आहे. आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आणि हे बॉईल करून गार करून घेतलेलं होतं. आणि हे फुल फॅट अगदी म्हशीचं दूध आहे. बघा साय पण किती छान आलेली आहे ना, तर मी साय काढलेली नाही त्याच्यावरची. आणि आता त्यातलंच मी 3 चमचे हे दूध आहे ना जरा बाजूला काढून ठेवते, कारण आता आपल्याला यामध्ये नंतर उपयोग करायचा आहे याच्यासाठी. बघा आता हे उरलेल्या दुधामध्ये ना, आता 1 लिटर दूध आहे ना, याच्यामध्ये मी जवळजवळ 12 ते 13 टेबलस्पून मी इथं साखर घातलेली आहे आणि ही परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त जर गोड हवं असेल तर तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे तुम्ही पुन्हा याच्यामध्ये साखर घालू शकता. तर इथे मी साखर घालून झालेली आहे आपली. एकदम सुंदर आणि एकदम मस्त होतो. एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने हा बदाम शेक जर केला ना, तर पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने कराल आणि गाड्यावर जर जसा मिळतो ना त्याच्यापेक्षाही खूप छान होतो. बघा आता याच्यामध्ये मी साखर घालून झालेली आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला छान अगदी हलवून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी हलवून घेत आहे पूर्ण. अजूनही आपण हे जे दुधाचं पातेलं आहे ते गॅसवर ठेवलेलं नाहीये. आपल्याला हे सगळं छान असं मस्त विरघळवून घ्यायचं आहे. बघा तर साखर छान अगदी मस्त मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये जे आपण बदाम भिजत घातलेले होते ना, त्यातले अर्धे बदाम मी घेतलेले आहे आणि त्याचे असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे पहा. म्हणजे जेव्हा आपण बदाम शेक पितो ना, त्यावेळेस हे तोंडात येतात आणि खूप सुंदर लागतात. अगदी आपल्याला खाण्यासाठी खूप मज्जा येते, मस्त वाटतं. नाहीतर काय ना, आपण नेहमीसारखं सरबत घेतलं काय, लगेच पटपट पटपट पिलं काय, झालं मोकळं झालं, ती मजाच घेता येत नाही. आता यामध्ये आपल्याला आहे ना मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे उरलेले अर्धे बदाम होते ना, ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध टाकावं लागेल, कारण त्याशिवाय आपले बदाम जे आहेत ना ते व्यवस्थित असे ग्राइंड होणार नाही, स्मूथ अशी पेस्ट होणार नाही. त्यामुळे मी बदाम आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. पहा किती छान अगदी मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. आता हे सगळं दुधात घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी दुधामध्ये घालून घेणार आहे. याने काय होतं की आपल्या बदाम शेकला इतकी छान अशी टेस्ट येते ना, मस्त अगदी. तर आपल्याला हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी आता हे सगळं घालून घेणार आहे आणि आता ह्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला थोडंसं गार दूध पुन्हा घालायचं आहे आणि ते अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला ते पुन्हा आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा एकदम मस्त अगदी छान मिक्स झालेले आहे. तसे बदाम हे जे आहे ना हे गरमच आहे, पण आपण त्याला भिजत घातल्यामुळे ना त्याच्यामध्ये एक थंडावा निर्माण होतो आणि त्यामुळेच आपल्याला हे उन्हाळ्यामध्ये बदाम शेक प्यायला पण खूप छान वाटतं आणि शरीराला तर खूपच छान आहे, उपयोगी आहे. आता मात्र हे सगळं आपल्याला दुधाचं पातेलं हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे. जर आपण हे असं सोडून दिलं ना तर दूध खाली लागेल आणि मग दुधाला असा करपट वास येईल, तर आणि बदाम शेक प्यायला अजिबात मजा येणार नाही. आता हे स्लो याच्यावरच आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत हे जे गार दूध आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ना, त्यामध्ये मी 1 लिटर दूध आहे, त्याच्यामुळे मी इथं 4 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर यूज करणार आहे. त्याने काय होईल माहिती का, आपल्या बदाम शेकला एकदम मस्त असं छान अगदी घट्टपणा येईल. आणि बाहेर जे आहेत ना ते गाडीवर जे विकतात ना, तर ते याचा वापर जास्त करतात. ते आपल्यासारखे अगदी बदाम बारीक वगैरे करून काही टाकत नाही, पण आपण हे घरी बनवतोय ना, त्याच्यामुळे आपण हे बदामाचे काप पण त्यामध्ये टाकलेले आहे आणि विशेष म्हणजे बदाम देखील ग्राइंड करून त्यामध्ये टाकलेले आहे. आता ही जी स्लरी तयार होतीये ना कस्टर्डची, ही आपल्याला बाजूला ठेवायची आहे. त्यामध्ये आवडत असेल तर मग मात्र याच्यामध्ये काही केशरचे धागे आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. याने काय होतं, टेस्ट पण खूप छान येते आणि कलर तर खूपच छान येतो. तसं आपण व्हॅनिला कस्टर्ड वापरलेलंच आहे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि इकडं अगदी दुधाला 2 ते 3 उकळी येऊ दिली
अगदी फक्त उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत कसं साखर आणि मिक्स होऊन जाते आणि जे आपण बदामाचे जे काप पण टाकलेले ते पण मिक्स होतात. काही बदाम टाकले ग्राइंड करून ते पण मिक्स होतात. आता मात्र ही स्लरी आपल्याला याच्यामध्ये टाकायची उकळी आल्यानंतर. पण ती टाकायच्या आधी मात्र आपल्याला पुन्हा चमच्याने हलवून घ्यायची आहे, कारण जी कस्टर्ड पावडर आहे ना ती खाली बसते. त्याच्यामुळे ही आपल्याला हलवून आणि हळूहळू घालायची आहे, एकदम नाही घालायची. बघा, टाकल्याबरोबरच आपल्या दुधाला किती छान अगदी घट्टपणा आलेला आहे ना. किती छान झालेला आहे बघू शकता तुम्ही. कलर वगैरे किती मस्त आलेला आहे. तर आपल्याला हे अगदी 2 ते 3 मिनिटच फक्त बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही किती छान घट्टपणा आलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर पण आपल्याला याची पूर्ण वाफ जाईपर्यंत हे आपल्याला असंच चमच्याने असं हलवत राहायचं आहे आणि पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे. आणि हे दूध आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आता किती वाफ येत आहे. आता अशा प्रकारे हलवून वाफ काढून घ्यायची आहे आणि दूध अगदी गार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे दूध आपलं हे पूर्ण गार झालं ना की मग मात्र आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं अगदी गार होण्यासाठी. कारण हे जे मिल्क शेक आहे ना एकदम गारगारच, खूप चिल्ड, खूप सुंदर लागतं, खूप छान लागतं. खरं सांगू ना की मी बोलते ना, तुम्हाला सांगते ना, तरी सुद्धा माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटतं आणि इतकं छान फ्रेश वाटतं, जसं काही आपण पिलं येते. खूप छान वाटतं. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडतं. बघा आता हे ओळखायचं म्हणजे कसं ना की आपल्या स्पूनवर आहे ना मागच्या साईडने ना असं मस्त घट्टपणा येतो. एक मागच्या साईडने एक बोट फिरवलं ना की लगेच आपल्याला जाणवतं इतपत आपलं हे दूध आहे ना घट्ट पाहिजे. बघा एकदम छान झालेलं, मस्त झाले. आता पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथं गॅस बंद करून. रेसिपीला आवडली तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चला, आपलं हे थंड झालंय, आता आपण ग्लासमध्ये सर्व करायला घेऊया. इथे मी 3 ग्लास घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला बदाम शेक पूर्ण टाकून घ्यायचं आहे. बघा तर सगळे टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला 2-2 आईस क्यूब पण टाकून घ्यायचे आहे आणि वरतून आपल्याला गार्निशिंग करायची आहे. इथे मी बदाम किसून ठेवलेले आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अगदी तुमच्याकडे ताजे गुलाबाचे पानं असेल ते टाकले तरी चालेल, पण इथे माझ्याकडे वाळलेले गुलाबाचे पानं होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बघा इथे मस्तपैकी आपला हा बदाम शेक तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा कसा वाटला तुम्हाला. अगदी थंड थंड प्यायला खूप मजा येते.